नकारात्मक मार्ग आम्हाला मान्य नाही आहे। म्हणून शासनकर्त्याची पहिली जबाबदारी आहे की जे सकारात्मक मार्गाने आपलं आंदोलन करतात किंवा आपले प्रश्न मांडतात त्यांच्याकडे पहिल्यांदा लक्ष दिलं पाहिजे। तरच सर्वांना घेऊन समतेचं राज्य प्रस्थापित झालं पाहिजे। समाजाचा जो अधिक कमजोर आहे त्याला पहिल्यांदा न्याय मिळाला पाहिजे। अशा भावनेनं आपलं कार्य आपण असंच पुढे सुरू ठेवावं। अशा गुरु रविदास समता परिषदेच्या वतीनं आज लातूर येथे गुरु रविदास सार्वजनिक जयंती उत्सवाच्या आयोजन करण्यात आलं होतं। या आयोजनाच्या मध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या उपस्थितीत हा जयंती सोहळा संपन्न झाला। या सोहळ्याला आवर्जून राहिल्याबद्दल मी त्यांचं प्रथम आभार व्यक्त करतो। आणि या जयंती उत्सवाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर या परिषदेच्या वतीने जयंती सोहळे साजरे केले आहेत, परंतु गल्लीबोळातील किंवा छोट्या छोट्या जयंती सोहळ्याचं कुठंतरी राज्यभरात एक मोठा जयंती उत्सव व्हावा आणि त्यानिमित्तानं चर्मकार समाजाचं ऐक्य यावं आणि सर्व समाज एका छत्राखाली एका झेंड्याखाली यावा या उद्देशानं लातूर येथे फार मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव सोहळ्याचं आयोजन केलं। या माध्यमातून आपल्या चर्मकार समाजाच्या काही मागण्या या शासन दरबारी मांडाव्यात हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या जयंती उत्सवामध्ये काही प्रमुख मागण्या या परिषदेच्या वतीने ठेवण्यात आलेल्या आहेत। तर यामध्ये अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेनं शासना दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्या मागत असताना की गुरु रविदास यांच्या नावानं असणारं रोहिदास महाराज चर्मकार समाजाचं रोहिदास महाराज चर्मकार आर्थिक विकास महामंडळ हे जे नाव आहे ते नाव बदलून त्याला गुरु रविदास आर्थिक विकास महामंडळ असं नाव द्यावं। कारण गुरु रविदासाच्या नावाचे त्यांना जातीचं लेबल लावून तो जे विटंबना करण्यात आली आहे ते चर्मकार हा शब्द त्यातला काढावा आणि गुरु रविदास आर्थिक विकास महामंडळ असं नामकरण करावं अशी मागणी आम्ही शासन दरबारी ठेवत आहोत। त्याचप्रमाणे आमच्या गटाई कामगाराचे प्रश्न आहेत, ज्यांना स्टॉल वाटपाचा प्रश्न गेली 4 वर्षापासून प्रलंबित आहे। गेल्या 4 वर्षापासून स्टॉल वाटप झालेले नाही। अनेकांनी अर्ज विनंत्या करून देखील अद्याप स्टॉल वाटप झाले नाही। त्यांना या शासनाकडे आम्ही मागण्या केल्या आहेत की त्यांना त्वरित स्टॉल वाटप करावं आणि नगर परिषदेच्या हद्दीमध्ये त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी। कारण स्टॉल दिल्यानंतर त्याची जागा ठेवण्याची जागा आहे, त्याला खात्रीशीररित्या असं हक्काची जागा त्याला नाही, ती जागा नगर परिषदेने उपलब्ध करून द्यावी। ज्याप्रमाणे आर्य दुधासाठी 1 तासभर दूध विकलं जातं आर्यचं, त्याला शासनानं हक्काची जागा उपलब्ध करून दिली 24 तासासाठी। परंतु आमचा चर्मकार समाज रस्त्यावर 24 तास आपला धंदा करून जीवन जगतो, त्याला 1 तासाची सुद्धा हक्काची मुभा त्या जागेवर नाही, तर ती जागा हक्काची मिळवून देण्यासाठी या परिषदेनं शासन दरबारी मागणी केली आहे। त्याचप्रमाणे या संघटनेसाठी जी आम्ही मागणी केली आहे त्यामध्ये गुरु रविदासांच्या आर्थिक विकास महामंडळामार्फत जी कर्ज वाटप केलं जातं त्या कर्ज वाटपामध्ये काही जाचक अटी समाजाला दिलेल्या आहेत। त्या लाभार्थीला 2 सरकारी नोकरदाराची जी जामीन अट आहे ती अट